रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. ज्योतिबा यात्रेसाठी येणाऱ्या 10-12 लाख भाविकांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी कोल्हापूर जिल्हा परिषद सज्ज. चांगभलच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत न्हाऊन निघणारी श्रीक्षेत्र ज्योतिबाची चैत्र यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा 30 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत भरणाऱ्या या यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे 10 ते 12 लाख भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. या संदर्भात 27 मार्च रोजी आरोग्य पथकाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस तब्बल 270 आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहम्मद तुरुबली देशमुख, जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर सुशांत रेवडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश गायकवाड, डॉक्टर हिरा निरंकारी आदी मान्यवर उपस्थित होते. यात्रेदरम्यान भाविकांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी मंदिर परिसर, गायमुख आणि तालुका दवाखाना येथे 24 तास वैद्यकीय पथके तैनात राहणार आहेत. तसेच 18 सुसज्ज रुग्णवाहिका सेवेसाठी उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी CPR हॉस्पिटल कोल्हापूर येथे 25 बेड, उपजिल्हा रुग्णालय कोडोली येथे 15 बेड आणि ग्रामीण रुग्णालय पन्हाळा येथे 10 बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. याशिवाय आवश्यक औषध साठा आणि वैद्यकीय साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले आहे. उन्हाच्या पार्श्वभूमीवर उष्माघात, अन्नविषबाधा, सर्पदंश, श्वानदंश, चेंगराचेंगरीतील दुखापती, श्वसनाचे आजार आणि साथरोग प्रतिबंधासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्वच्छता आणि शुद्ध पाणी पुरवठा यावर प्रशासनाने विशेष भर दिला असून मंदिर परिसरातील 10 पाणी साठे आणि परिसरातील 35 पाणी स्त्रोतांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. यासाठी 5 पथके 24 तास कार्यरत ठेवण्यात आली आहेत. तसेच टँकर, पाणी, हॉटेल्स आणि अन्नछत्राची नियमित तपासणी केली जाणार असून अन्न सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांना 300 टी-शर्ट व कॅपचे वाटप करण्यात आले. विन टीव्ही मराठीसाठी बोरपाडळेहून श्रीकांत कुंभार.